श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833. नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रामुख्याने दुचाकी चोरांना आळा घालण्याच्या सूचना नाशिक पोलीस आयुक्तांकडून देण्यात आल्या होत्या. यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार नंदनकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी यांना शहरातील पंचवटी अमरधामजवळ दोघेजण चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचत विधी संघर्षित बालकासह एका संशयितास ताब्यात घेतलंय. अनिकेत आहिरे असं पोलिसांनी विधी संघर्षित बालकासह ताब्यात घेतलेल्या संशयिताचं नाव आहे. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून 75,000 रुपये किमतीच्या मोपेड हिरो होंडा सिडीडॉन या 2 दुचाकी हस्तगत केल्या. तसेच संशयितांनी दुचाकी चोरीची कबुली दिली असून या प्रकरणी संशयितांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस करतायत. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत बेंडकुळी, गुलाब सोनार, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, विजय वरंदळ, पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे, तेजस मते, सुनील खैरनार यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे नाशिकमधील वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्यास मदत होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन चव्हाण, नाशिक.